कुरुक्षेत्रावर रक्त वाहत होतं. पण सर्वात शांत चेहरा कोणाचा होता तुम्हाला माहिती आहे का? तो शस्त्र उचलत नाही, पण प्रत्येक बाण त्याच्या निर्णयाने सुटतो. अर्जुन फक्त हात आहे, पण त्यामागे मेंदू कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे का? भीष्म पडतात, द्रोण पडतात, कर्ण पडतो आणि प्रत्येक वेळी इतिहास विचारतो, हा विजय की नियोजित विनाश आहे आणि हा विनाश कोणी केलेला आहे माहिती आहे का? त्याला माहिती होतं धर्म वाचवायचा असेल तर कधी-कधी नियम मोडावे लागतात. तर हे विचार कोणाचे होते तुम्हाला माहिती आहे का? युद्ध अर्जुनाने लढलं, पण महाभारत नेमकं कोणी जिंकलं माहिती आहे का तुम्हाला? कोण रणांगण जिंकत नव्हतं. म्हणजे तो रणांगण जिंकत नव्हता. तो माणसांच्या मनांवर राज्य करत होता. तो कोण होता तुम्हाला माहिती आहे का? त्याला माहीत होतं अर्जुनाचा सर्वात मोठा शत्रू कौरव नव्हता. त्याचा स्वतःचा संभ्रम होता. भीष्माचा पराभव बाणांनी झाला नाही, तो त्याच्या वचनांनी झाला. द्रोणाचा अंत तलवारीने झाला नाही, तो त्याच्या अहंकाराने झाला. आणि अहंकार नेमका कोणी मोडला तुम्हाला माहिती आहे का? त्याला प्रत्येकाची कमजोरी माहिती होती, पण त्याने ती वापरली नाही. त्याने ती फक्त वापरली धर्मासाठी. तो लोकांना तोडत नव्हता, तो त्यांच्या भ्रमांना तोडत होता. त्याने अर्जुनाला युद्ध शिकवलं नाही, त्याने त्याला स्वतःला ओळखायला भाग पाडलं. तो नेमका कोण होता? खरं क्षेत्र कुरुक्षेत्रावर, खरं युद्ध हे कुरुक्षेत्रावर नव्हतंच, ते प्रत्येकाच्या मनामध्ये होतं. आणि तोच आपल्याला शिकवतो, जग जिंकायचं असेल तर सर्वात आधी मन जिंकायला शिका. तर तो कोण होता? तर नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर देणार आहे. एका छोट्याशा माहिती तुम्हाला देणार आहे. तर ती व्यक्ती होती कृष्ण. नमस्कार, मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर कृष्ण नेमका कोण होता? त्याने सर्वांचे मृत्यू बघितले. कर्म त्यालाही चुकले नाही, त्यालाही सुटले नाही. त्याने स्वतःच्या मुलाचाही नाश केला. स्वतःचा वंश त्याने बुडताना बघितला. त्याच्या आयुष्याची सुरुवातच ही एका अंधारातून झालेली होती. तर चला आपण याला ओळखून घेऊया. तर कृष्ण कसा होता? असं नाही मंडळी, की त्याने युद्ध थांबवायचा प्रयत्न केला नाही, तरीही त्याला गांधारीने शाप दिला यादव वंश समूळ नष्ट होण्याचा, आणि त्याने तो हसत हसत स्वीकारलाही. तो तर देव होता. मग त्याने मानवी मर्यादा का ठेवली? तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, पूर्ण बघा. तर मंडळी, कृष्णाचा जन्म हा फक्त देवाचा अवतार नव्हता, तर भीतीच्या साम्राज्यात जन्मलेला आशेचा श्वास होता. कारागृहात जन्म म्हणजे सत्ता. नेहमी जीवनाला कैद करू पाहते, पण जीवनाचा बीज कुठेही फुटू शकतो, हे मानसशास्त्रीय सत्य कृष्ण आपल्याला दाखवतो. देवकी वासुदेवांची असहाय्यता ही सामान्य पालकांची वेदना आहे, तर कंसाची भीती ही सत्ताधाऱ्यांच्या संशयी मनाची मानववंशशास्त्रीय प्रतिमा ठरते. कृष्ण जन्मताना चमत्कार घडतात, पण त्या चमत्कारामागे मानवी जगण्याची संघर्षशील वृत्ती लपलेली आपल्याला दिसून येते. यमुनेचा प्रवाह पार करणे म्हणजे संकटाच्या नदीतून भविष्य वाचवण्याचा मानवी प्रयत्न आहे. गोकुळात पोहोचलेला कृष्ण दाखवतो की समाज नेहमी रक्तसंबंधाने नव्हे, तर भावनिक स्वीकाराने कौटुंब निर्माण करतो. मानसशास्त्रीय दृष्ट्या कृष्ण जन्म ही भीतीविरुद्ध विश्वासाची पहिली लढाई आहे. तार्किक स्वरावर तार्किक स्तरावर तार्किक स्तरावर पाहिलं तर हा प्रसंग सत्तेच्या दडपशाही विरुद्ध जनजीवनाच्या जनजीवनाच्या टिकून राहण्याची कथा आहे. कंसाला मारणारा शत्रू जन्माला आला याची भीती म्हणजे सत्ता नेहमी बदलाच्या गर्भाला घाबरते. भावनिक स्तरावर कृष्ण जन्म आईपासून दूर झालेल्या बाळाची वेदना आणि जगाच्या मांडीवर वाढलेल्या बालकाची करुण कथा आहे.
तर मंडळी, गोकुळातला हा कृष्ण म्हणजे नियतीने तोडलेल्या नात्यांवर प्रेमाने बांधलेली नवीन दुनिया होती. यशोदेच्या कुशीत तो वाढला, पण त्या कुशीत देव नव्हे तर हरवलेल्या आईचा शोध घेणारं बाळ होतं. मातीने माखलेले पाय सांगत होते की आकाशाचं नियती असलं तरी मनाला जमिनीवरच शांतता मिळते. लोणी चोरणाऱ्या हातांमध्ये भूक नव्हती, तर लक्ष वेधून घेण्याची बालमनाची निशब्द हाक होती. गोकुळातील प्रत्येक अंगण त्याचं घर बनलं, कारण प्रेमाला सीमा नसतात हे तो जगत होता. कंसाची भीती दूर कुठेतरी धगधगत होती, पण गोकुळात कृष्णाचं हसू त्या धगीतून जन्मलेला प्रकाश होतं. बासरीचा स्वर हा आनंदाचा नव्हे, तर मनातल्या एकटेपणाला दिलासा देणारा शांत संवाद होता. गोपगोपिकांच्या डोळ्यात कृष्ण देव नव्हता, तो त्यांच्या अपूर्णतेला पूर्ण करणारा एक भाव होता. गोकुळाने त्याला शिकवलं की हरवणं अपरिहार्य असतं, पण त्यातून उमलणारं प्रेमच माणसाला टिकवून ठेवतं. गोकुळात कृष्णाने जाणलं की देव होणं सोपं आहे, पण माणसांच्या प्रेमात विरघळणं हेच खरं अवघड असतं. तर मंडळी, कृष्णाच्या आयुष्यात राधा आणि रुक्मिणी या दोन स्त्रिया नव्हत्या, तर प्रेमाच्या दोन भिन्न भिन्न सत्याच्या सावल्या होत्या. राधा म्हणजे नाव नसलेलं, हक्क नसलेलं, पण आत्म्यात खोलवर रुजलेलं विरघळणारं प्रेम होतं. रुक्मिणी म्हणजे स्वीकारलेलं, जगासमोर उभं राहिलेलं आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेलं प्रेम होतं. राधेसोबत कृष्ण स्वतःला विसरतो, तर रुक्मिणीसोबत तो स्वतःला सांभाळतो. एक नातं अपूर्णतेत पूर्ण होतं, दुसरं नातं पूर्णतेतही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. राधाकृष्णाच्या मनाची शांत वेदना होती, तर रुक्मिणी त्याच्या आयुष्याची स्थिर दिशा होती. राधेसोबत वेळ थांबतो, रुक्मिणीसोबत वेळ पुढे चालत राहतो. एक नातं जगाला कधी समजलंच नाही, तर दुसरं जगाने मान्य केलं, पण खोलवर कधी जाणवलंच नाही. कृष्ण या दोघांच्या मध्ये उभा राहून प्रेमाचं द्वंद्व जगत राहिला. मुळात राधा आणि रुक्मिणी या दोन स्त्रिया नव्हत्या, त्या कृष्णाच्या मनातल्या प्रेमाच्या अपूर्ण आणि पूर्ण अशा दोन अनंत रूप होत्या. आता बघू कृष्ण आणि अर्जुनाचं नातं. याच मैत्रीपेक्षा खोल आणि गुरु शिष्य नात्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं होतं. अर्जुन युद्धभूमीवर उभा असताना त्यांचं द्वंद्व बाहेर नव्हे तर स्वतःच्या मनाशी चाललेलं होतं. कृष्ण त्याचा सारथी झाला, कारण कधी कधी मार्ग दाखवणारा देव नसून आपल्या मनाचा शांत आवाज असतो. अर्जुनाचा गोंधळ हा प्रत्येक संवेदनशील माणसाचा प्रश्न होता. कर्तव्य आणि भावनांच्या संघर्षात कोण जिंकावं? कृष्णाने त्याला उत्तर दिलं नाही, तर त्याला स्वतःचं उत्तर शोधण्याची दृष्टी दिली. या नात्यात कृष्ण मार्ग होता आणि अर्जुन प्रवास होता. दोघांशिवाय कथा अपूर्ण राहिली असती. अर्जुनाच्या हातात धनुष्य होतं, पण त्याच्या मनाला स्थिरता कृष्णाच्या शब्दांनी दिली. मैत्री इथे साथ देण्यात नव्हे, तर सत्यासमोर उभं करण्याच्या धैर्यात दिसते. कृष्ण अर्जुनासाठी देव नव्हता, तो त्याच्या कमकुवतपणाला स्वीकारणारा एक शांत आधार होता. कृष्ण आणि अर्जुन म्हणजे जीवनाच्या रणांगणात हरवलेल्या मनाला स्वतःकडे परत नेणारा आणि त्या मनाला ऐकणारा दोन रुपयातला एकच संवाद होता. मंडळी, काही काही नाते आपले रक्ताच्या पलीकडे असतात. तसंच एक नातं कृष्णाचं द्रौपदी सोबत सुद्धा होतं. कृष्ण आणि द्रौपदी यांचं नातं शब्दांच्या पलीकडचं, पण विश्वासाच्या एका अदृश्य धाग्यानं बांधलेलं होतं. द्रौपदीच्या आयुष्यातील अपमान, वेदना आणि संघर्षाच्या दरम्यान कृष्ण तिचा आदर नव्हता, तर तिच्या आत्मसन्मानाचा प्रतिध्वनी होता. सभागृहात जेव्हा सगळे शांत उभे होते, तेव्हा कृष्ण तिच्या हाकेला उत्तर देणारा एकमेव आश्वासक भाव बनला. या नात्यात संरक्षणापेक्षा समजूत आणि साथ अधिक खोलवर दिसते. द्रौपदी कृष्णाला देव मानत होती, पण त्या देवात तिला स्वतःच्या वेदनांचं प्रतिबिंब सापडत होतं. कृष्णासाठी द्रौपदी एक राणी नव्हती, ती अन्यायाविरुद्ध उभं राहिलेल्या जिद्दीचं ती प्रतीक होती. दोघांमध्ये हक्क नव्हता,
पण न बोलता समजणारा विश्वास होता. द्रौपदीच्या अश्रूंमध्ये कृष्णाचा शांत क्रोध लपलेला होता, जो पुढे न्यायाच्या रूपाने प्रगट झाला. हे नातं दाखवतं की रक्तसंबंध नसतानाही आत्म्याचं नातं सर्वात मजबूत असू शकतं. कृष्ण आणि द्रौपदी म्हणजे वेदनेच्या रणांगणात हरवलेल्या सन्मानाला पुन्हा उभं करणारा आणि त्या सन्मानासाठी लढण्याची ताकद देणारा एक शांत बंध होता. असं हे नातं द्रौपदी आणि कृष्णाचं होतं. आता बघूया भीष्म पितामह आणि कृष्ण यांचं नातं. तर कृष्ण आणि भीष्म हे रणांगणावर शत्रू दिसले, पण आतून ते दोघेही कर्तव्याच्या वेगवेगळ्या कैदेत अडकलेले होते. भीष्माने वचनाला आयुष्य दिलं, तर कृष्णाने आयुष्याला सत्याच्या बाजूने वाकवण्याची कला जगली. एक जण नियमांमध्ये अडकला, तर दुसरा नियमांच्या पलीकडचं न्याय बघत पाहत होता. भीष्माच्या नजरेत कृष्ण देव होता, पण त्यांच्या हातातल्या शस्त्रापेक्षा त्याला कृष्णाच्या शांत बुद्धीची जास्त भीती वाटत होती. कृष्णासाठी भीष्म शत्रू नव्हता, तो चुकीच्या बाजूला उभा राहिलेला पण अंतर्मनाने स्वच्छ असलेला योद्धा होता. शरशय्येवर पडलेला भीष्म म्हणजे आयुष्यभर निभावलेल्या वचनांची अंतिम किंमत होती. कृष्ण त्याच्याजवळ उभा राहिला, कारण न्याय आणि सन्मान कधी कधी रणांगणाच्या विरुद्ध बाजूंवर उभे राहतात. दोघांच्या भेटीत संघर्ष नव्हता, तर आयुष्याच्या निवडींवर झालेला शांत संवाद होता. भीष्माने कृष्णात सत्य पाहिलं आणि कृष्णाने भीष्मात त्यागाची वेदना ओळखली. कृष्ण आणि भीष्म म्हणजे कर्तव्य आणि न्याय यांच्यात अडकलेला दोन महान आत्म्यांचा रणांगण संपल्यानंतरही चालू राहिलेला एक शांत संवाद होता. असेच काही नाते मंडळी कृष्ण आणि कर्णाचे होते. कृष्ण आणि कर्ण रणांगणावर विरोधात उभे होते, पण दोघांनाही एकमेकांच्या वेदनेची जाणीव होती. कृष्णाला कर्णात पराक्रमापेक्षा अपमानाने घडलेला एक जिद्दी मनुष्य दिसत होता. युद्धापूर्वीची त्यांची भेट ही शत्रूची नव्हे, तर दोन सत्याची शांत टक्कर होती. कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य सांगितलं, जणू नियती बदलण्याची शेवटची दारं उघडलेली होती. कर्णाने ते सत्य स्वीकारलं, पण आयुष्यभर साथ दिलेल्या नात्यांशी प्रामाणिकपणे राहणं निवडलं. कृष्णासाठी कर्ण शत्रू नव्हता, तो चुकीच्या बाजूला उभा राहिलेला पण अंतर्मनाने स्वच्छ योद्धा होता. कर्णाला कृष्णात देव नव्हे, तर स्वतःच्या अपूर्णतेला समजणारा एक शांत साक्षीदार दिसला. दोघांच्या संवादात विजयाची भाषा नव्हती, फक्त निवडीच्या किमतीची जाणीव होती. तर हो, दोघांच्या संवादात विजयाची भाषा नव्हती, फक्त निवडीच्या किमतीची जाणीव होती. रणांगणावर कर्णाचा अंत झाला, पण कृष्णाच्या शांततेत त्या महान योद्ध्याबद्दलचा आदर दडलेला राहिला. कृष्ण आणि कर्ण म्हणजे सत्य समजूनही न बदलणाऱ्या आयुष्याची आणि संवादात उभं राहूनही एकमेकांच्या वेदनेला ओळखणाऱ्या श्रेष्ठ महान आत्म्यांची ही कथा होती. हे एक मनातलं महाभारत होतं. आणि बघूया आता कृष्णाचं गीताज्ञान. तर मंडळी, कृष्णाचं गीताज्ञान रणांगणावर दिलेलं उपदेश नव्हतं, तर तुटलेल्या मनाला स्वतःकडे परत नेण्याचा एक शांत प्रयत्न होता. अर्जुनाच्या हातात धनुष्य होतं, पण त्याच्या मनात प्रश्नांचा भार होता. कृष्णाने त्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांना समजण्याची दृष्टी दिली. गीता सांगते की युद्ध बाहेर नसतं, ते प्रत्येकाच्या मनात कर्तव्य आणि भावनांच्या संघर्षात सतत सुरू असतं. कृष्णाने कर्माचं तत्व दिलं, कारण परिणामावरचं आसक्त मन माणसाला भीतीत अडकवतं. स्वधर्माचा अर्थ इथे समाजाने दिलेल्या भूमिकेपेक्षा स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहणं असा उलगडतो. गीता विरक्ती शिकवत नाही, तर ती आसक्तीच्या पाशातून मुक्त होऊन जगण्याची समतोल दृष्टी देते. कृष्णाने आत्म्याचं तत्व सांगताना मृत्यूची भीती कमी केली, कारण बदल हा नाश नसून प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म या 3 मार्गातून त्याने दाखवलं की माणूस वेगवेगळ्या वाटांनाही एकाच शांततेकडे पोहोचू शकतो. गीता म्हणजे जीवनातील अनिश्चिततेला स्वीकारूनही कृती करत राहण्याचं धैर्य आहे. कृष्णाचं गीता ज्ञान युद्ध जिंकण्यासाठी नव्हतं, तर स्वतःच्या मनात हरवलेल्या माणसाला पुन्हा पुन्हा उभं करण्यासाठीचं महाभारत होतं.
कृष्णासाठी महाभारताचं युद्ध विजयाचं नव्हतं, तर तुटलेल्या धर्माला उभं करण्याची अपरिहार्यता होती. तो शस्त्र न उचलता रणांगणात उतरला, कारण कधी कधी युद्ध तलवारीने नव्हे तर निर्णयांच्या दिशेने जिंकावं लागतं. धर्म इथे नियमांचा संच नव्हता, तर अन्याय थांबविण्याची जबाबदारी होती. कौरव पांडव संघर्षात कृष्णाने बाजू निवडली, पण ती रक्ताची नव्हे तर न्यायाच्या शक्यतेची होती. रणांगणावर प्रत्येक मृत्यू झाला माहीत होता, प्रत्येकाचा मृत्यू झाला, म्हणून त्याच्या शांततेत वेदनेची सावली लपलेली होती. भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांविरुद्ध उभं राहताना कृष्णाला माणसांच्या निवडीची शोकांतिका दिसत होती. धर्म टिकवण्यासाठी अधर्मासारखी वाटणारी युक्ती वापरणं हे त्यांच्या भूमिकेचं सर्वात मोठं द्वंद्व होतं. युद्ध संपल्यावर विजय नव्हता, फक्त उरलेल्या शांततेत हरवलेल्या आयुष्याची जाणीव होती. कृष्णाने दाखवलं की धर्म म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर परिस्थितीत सर्वात कमी अन्याय होईल अशी निवड करणं आहे. कृष्णासाठी महाभारत युद्ध हे राज्य मिळवण्याचं नव्हतं, तर माणसांच्या अहंकाराचं कोसळलेल्या धर्माला पुन्हा उभं करण्याची वेदनादायी किंमत होती. मंडळी, कुरुक्षेत्रानंतर रणांगण शांत झालं, पण गांधारीच्या अंतर्मनात युद्ध अजूनही दगदगत होतं. 100 पुत्र गमावलेल्या आईसमोर कृष्ण उभा होता. देव नव्हे तर युद्ध थांबवू न शकलेला एक साक्षीदार होता. तो अशा आईच्या समोर उभा होता, ज्या आईने 100 पुत्र गमावलेले होते आणि एक मुलगी होती, तर त्या मुलीचं सौभाग्यही तिने गमावलेलं होतं. अशा दुःखी आणि पीडित झालेल्या आईच्या समोर तो उभा होता. त्याने सर्व विसरून त्या आईचा शाप स्वीकारला. त्याने तिच्यामध्येही एक आई पाहिली आणि तिचा तो शाप त्याने मनापासून स्वीकारला. गांधारीचा हा शाप क्रोध नव्हता, तो मातृत्वाच्या तुटलेल्या अस्तित्वाचा आक्रोश होता. तिने कृष्णाला दोष दिला, कारण सर्वशक्तिमान मानलेल्या व्यक्तीकडून मन नेहमी अशक्य अपेक्षा करतं. कृष्णाने शाप स्वीकारला, कारण त्याला माहिती होतं की नाही वेदनांना उत्तर नसतं. काही वेदनांना उत्तर नसतं, फक्त शांत स्वीकार असतो. या प्रसंगात न्याय, धर्म आणि विजय सगळं क्षणभर निरर्थक वाटतं, कारण आईच्या शोकासमोर तत्वज्ञान हरतं. गांधारीचा शाप म्हणजे युद्धाच्या विजयावर उमटलेला मानवी दुःखाला अंतिम ठसा होता. कृष्णासाठी हा शाप शिक्षा नव्हती, तर स्वतःच्या भूमिकेची आणि युद्धाच्या किमतीची स्मरणरेषा होती. युद्धाच्या भेटीत देव आणि राणी नव्हते, फक्त एक शोकाकुल आई आणि तिच्या वेदनेला शांतपणे ऐकणारा साक्षीदार होता. गांधारीचा शाप कृष्णाला लागला नाही, पण त्या शापाने विजयाच्या मुखवट्याखाली लपलेलं युद्धाचं खरं दुःख जगासमोर उघडं केलेलं दिसलं. कृष्ण रणांगणात योद्धा नव्हता, पण युद्धाचा नकाशा त्याच्या मनात स्पष्ट होता. रणनीतिकार म्हणून तो परिस्थिती वाचत होता. कुठे शब्द वापरायचे, कुठे मौन आणि कुठे युक्ती. धुरंधर म्हणतात, कारण त्याने नियमांच्या चौकटीत अडकवून न राहता परिणामाच्या न्यायाकडे पाहिलं. भीष्माविरुद्ध शिखंडीचा उपयोग, द्रोणासाठी अश्वत्थाम्याची बातमी, कर्णाच्या क्षणिक असहाय्यतेचा फायदा, या सर्व प्रसंगांमुळे त्याच्यावर युक्तीपेक्षा कपटाचे आरोप झाले. काहींसाठी तो धर्मरक्षक ठरला, तर काहींसाठी युद्ध जिंकण्यासाठी कोणतीही चाल खेळणारा एक चतुर मेंदू. कृष्ण देव मानणाऱ्यांनी त्याच्या प्रत्येक निर्णयात दैवी हेतू पाहिला, पण प्रश्न विचारणाऱ्यांनी त्या निर्णयात मानवी गुंतागुंत शोधली. तो स्वतःला कधीही निर्दोष ठरवत नाही, कारण त्याला माहिती होतं की मोठ्या संघर्षात निवडी नेहमीच शुद्ध नसतात. रणनीतिकार म्हणून त्याने वैशिष्ट्य म्हणजे तो रणांगणात तलवारीपेक्षा मनावर प्रभाव टाकत होता. त्याच्यावरचे आरोप म्हणजे युद्धाच्या धूसर नैतिकतेचं प्रतिबिंब होते, जिथे सत्य आणि युक्ती यांची सीमा अस्पष्ट होते. कृष्ण एक व्यक्ती होता, ज्याने दैवत्वाच्या उंचीवर उभं राहूनही मानवी निवडीची जबाबदारी स्वीकारली, आणि म्हणूनच तो एकाच वेळी रणनीतिकार, धुरंधर आणि प्रश्नांनी माखलेला एक
मूर्तिकार रहस्य बनला. मंडळी, कृष्णाचं आयुष्य जन्माच्या अंधारातून सुरू झालं आणि अखेरीस एकाकी शांततेत विरलं. मध्ये मात्र संपूर्ण मानवी जीवनाचं रंगमंच उभं राहिलं. तो गोकुळात खेळणारा बालक, मथुरेत अन्याय संपवणारा योद्धा, द्वारकेत राज्य सांभाळणारा राजा आणि कुरुक्षेत्रात मनांना दिशा देणारा सारथी होता. कृष्णाने नात्यांमध्ये प्रेम दिलं, युद्धात युक्ती वापरली आणि संकटात समतोल राखण्याची कला जगली. त्याच्यावर देवत्वाचा प्रकाश होता, पण त्याच्या निर्णयात मानवी गुंतागुंत कायम दिसत राहिली. महाभारत जिंकल्यानंतरही त्याला विजयाचा आनंद नव्हता, कारण रणांगणाने दोन्ही बाजूंचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. यादवांचा अंत आणि द्वारकेचा विनाश पाहताना त्याने जाणलं की वेळ कोणालाही कायमचा आधार देत नाही. वनात बाण लागून झालेला त्याचा शेवट हा पराभव नव्हता, तर नियतीसमोर शांतपणे उभं राहण्याचा स्वीकार होता. कृष्णाने आयुष्यभर इतरांना मार्ग दाखवला, पण शेवटी तो स्वतःच्या प्रवासाचा एकाकी साक्षीदार राहिला. त्याच्या जाण्यानंतर कथा संपली नाही, कारण त्याच्या शब्दांनी आणि निवडींनी मानवी मनात कायमचं प्रश्न आणि दिशा दोन्ही ठेवले. कृष्ण एक देव किंवा एक व्यक्ती नव्हता, तो जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात बदलणारा अनुभव होता आणि त्याचा शेवट म्हणजे अंत नव्हे, तर प्रत्येकाच्या अंतर्मनात सुरू होणारा एक शांत संवाद होता. तर असा होता मंडळी आपला सर्वांचा आवडता कृष्ण. कृष्ण नेहमी म्हणायचा, न च श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजन माहवे, न काक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानी च. म्हणजे स्वजनांना मारून मिळणारा विजय मला शापच वाटतो, असं सदैव कृष्ण म्हणत होता. सगळ्यांविषयी सगळ्यांचं सगळंच होतं, पण तुम्ही मात्र या भ्रमात आहात की तुम्हीच खास आहात, असं कौरवांना कृष्णाने सदैव समजावून सांगितलं. पण ते त्यांनी समजून घेतलं नाही. शेवटी धर्मासाठी रक्त सांडलं गेलं. सत्ता वारसा हक्काने मिळू शकते, न्याय तो मिळविण्यासाठी स्वतःलाच उभं राहावं लागतं, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि ते महाभारत झालं. आणि महाभारत हे अर्जुनाने द्रौपदीने घडवून आणलेलं नाही, किंवा कौरवांनी घडवून आणलेलं नाही, किंवा भीष्म कर्ण यांनी घडवून आणलेलं नाही. कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ती यांनी कोणीच घडवून आणलेलं नाही, तर स्वतः कृष्णने घडवून आणलेलं महाभारत आहे. कुरुक्षेत्रावर मनातून खचलेल्या अर्जुनाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारा कृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात असावा, असे आपल्याला प्रत्येकाला वाटते, पण त्याला समजून घेणंही तितकं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला मी कृष्णाची दिलेली माहिती कशी आवडली नक्की मला सांगा. मंडळी, कृष्णाला अर्जुन जेव्हा युद्धाच्या ठिकाणी बोलला, मी कोणावर बाण सोडू, समोर सगळे आपलेच आहे कृष्णा, तर तेव्हा कृष्ण अर्जुनाला खूप छान उत्तर द्यायचा. आपले नसलेले आपले दिसतात, हीच तर खरी माया आहे अर्जुना. आणि तेव्हा अर्जुन सगळं काही समजून गेला. अर्जुनाला समजावून सांगितलं. त्याच शब्दाला गीता म्हणतात. त्या हजारो शब्दांना आपण गीता असं म्हणतात. तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये कृष्णाला मी समजावून सांगितलं. तुम्हाला ही माहिती कशी आवडली मला नक्की सांगा. मी महाभारताचं एक एक पार्ट, एक एक व्यक्तिमत्व तुम्हाला असंच रोज सांगेल, दाखवेल. तुम्ही जाणून घ्या कृष्ण कसा होता. आता पुढे जाणून घ्या गांधारी, कर्ण, भीष्म पितामह, पुन्हा युधिष्ठिर, अर्जुन, भीम, प्रत्येक पार्ट मी तुम्हाला समजावून सांगेल. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कर्णाला बघूया, कारण कृष्णानंतर महाभारतामध्ये ठसा उमटवणारा कर्णच आहे. मैत्री जर कर्णासारखी असेल तर न्यायालाही दिशा बदलावी लागते आणि देवालाही रण आखावं लागतं. म्हणून बघा तुम्ही कर्णासाठी देवाने काय केलं आणि कर्ण नेमका कसा होता हे पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. तुम्हाला मी दिलेली कृष्णाची माहिती कशी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सर्वांना तुम्ही
ही माहिती सेंड करा, शेअर करा, कमेंट करा. ओके. आनंदी राहा. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव.